राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत राज्यव्यापी संविधान गौरव मेळावा छत्रपती संभाजीनगर मध्ये ऐतिहासिक भूमीमध्ये या ठिकाणी होतोय। याला संबोधित करण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, विधिमंडळातील आमचे सहकारी आमदार सतीशजी चव्हाण, आमदार विक्रमजी काळे, अमोल मिटकरीजी, माझे ज्येष्ठ सहकारी श्री अमरसिंह पंडित, महिलांच्या अध्यक्षा रुपालाताई चाकणकर, सूरजजी चव्हाण, कल्याणजी आखाडे, लतीफ तांबोणी, ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आजचा अभूतपूर्व संविधान गौरव मेळावा या ठिकाणी होत आहे ते राज्याचे प्रमुख प्राध्यापक सुनील मगरे, बाळासाहेबजी कर्डक, जिल्ह्याचे अध्यक्ष कैलास पाटील, अभिजित देशमुख, प्रतिभाताई, शिल्पाताई, भाग्यश्रीताई राजपूत, सर्व सन्मान्य व्यासपीठ, आमचे तरुण सहकारी योगेश क्षीरसागर, प्रदेशचे माझे सर्व सन्मान्य पदाधिकारी, या ठिकाणी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते ॲडव्होकेट गोरखजी लोखंडे, महेशजी शिंदे, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आजच्या या संविधान गौरव मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम आंबेडकरी चळवळीवरती श्रद्धा असणाऱ्या कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या साऱ्यांना जय भीम। प्राध्यापक मगरेजी, तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्याने एक अभूतपूर्व संविधान गौरव मेळावा या ठिकाणी घेतला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील माझे सर्व सहकारी प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले। महिला भगिनी सुद्धा लक्षणीय उपस्थिती या ठिकाणी दाखवली। सुरुवातीला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं मी स्वागतही करतो आणि आभारी मानतो। दादांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी निर्णय या राज्यामध्ये घेण्यामध्ये आला। देशामध्ये एनडीए मध्ये सहभागी होत असतानाच नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला जगाच्या पाठीवरती विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये एक स्थान मिळवून दिलं। राज्यामध्ये सुद्धा बहुजनांच्या हिताच्यासाठी, सत्तेसाठी नव्हे, सत्ता येथे जात असते, सत्यासाठी आणि बहुजनांच्या हितासाठी जो निर्णय ऐतिहासिक स्वरूपाचा दादांनी त्या ठिकाणी घेतला, त्याला संबंध महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावरती पाठबळ आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे। अशा वेळेला मगरेजी, तुम्ही अत्यंत योग्य त्या ठिकाणी पाऊल उचललं। तुम्ही आणि बाळासाहेबांनी तुमच्या आपल्या असंख्य सहकार्यांनी की संविधान गौरव मेळावा या ठिकाणी आयोजित केला। काय आपल्याला अमोलजी पाहायला मिळत आहे, आपण हा निर्णय घेतल्यापासून एक गोष्टी सातत्याने टीका टिप्पणी त्या ठिकाणी करण्यामध्ये आली। याची दादांनी हा निर्णय घेतला याचा अर्थ या मूळ विचाराच्या चौकटीपासून ते दूर झाले। ज्या कालावधीमध्ये आपण हा निर्णय घेतला, ज्या वेळेला आपण एमईटी मध्ये संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बोलवलं, त्याच पहिल्या सभेमध्ये दादांनी सांगितलं, धर्मनिरपेक्ष विचार जो घटनेच्या प्रियांबल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याचा अंतर्भूत त्या ठिकाणी केलेला आहे, तो धर्मनिरपेक्ष विचार, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता याच्यापासून तस्वरी बाजूला न जाता एनडीए मध्ये बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी आम्ही जो निर्णय घेतलाय, ही पहिल्यापासूनची घोषणा दादांनी त्या ठिकाणी केली। गेले 7-8 महिने आपण या पद्धतीने काम त्या ठिकाणी करत आलो। प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला, आपण घेतलेली भूमिका संविधानाच्या आधारित आहे की नाही। मंडळ मगरेजी, तुमचे मी एवढ्यापासून आभार मानतो की गेले काही दिवस अदृश्य शक्ती बोलणाऱ्यांना मला आज दाखवून द्यायचं आहे की संविधानाच्या पाठीमागे तुम्ही केवळ शाब्दिक अर्थाने त्या ठिकाणी बोलत आलात, पण या संविधानाच्या पाठीमागे ठामपणाने उभा राहणारा नागरिक दादांच्या पाठीमागे या सभेच्या निमित्ताने उपस्थित आहे, याचा मला कणबारबाईचा अभिमान त्या ठिकाणी निश्चितपणे वाटतो आहे। आम्हाला सुद्धा संविधानावरती आधारित राहूनच निवडणूक आयोगाने विधानसभा अध्यक्षांनी त्या ठिकाणी निर्णय दिला, ज्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत पक्ष दादांच्या नेतृत्वाखालचा आहे, हे त्या ठिकाणी आज अधोरेखित झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कोणीतरी 4-5 वर्षापूर्वी संविधान बचावच्या नावाने त्या कालावधीमध्ये एक यात्रा काढली होती। सतीशजी चव्हाण, अमरसिंह पंडित, विक्रम काळे, तुम्हाला सर्व सहकार्यांना माहिती असेल, ती यात्रा काढली होती एवढ्यासाठी की संविधान बचावाच्या नावाने कोणाला तरी कुठलं तरी पद मिळेल याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यावेळेला यात्रा काढण्यात होती। कधी संविधानाच्या वतीमध्ये कुणी देशामध्ये सुद्धा ज्यावेळेला इंडियाचं सरकार त्या ठिकाणी आलं, ज्याचा उल्लेख मगाशी या ठिकाणी मला वाटतं महेश शिंदेजीने केला, नरेंद्र मोदी साहेबांनी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जागतिक स्मारक ज्यावेळेला मुंबईला ज्या ठिकाणी होत आहे त्याच्या भूमिपूजन प्रसंगी आवर्जून सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज या ठिकाणी मी उपस्थित राहू शकणार नसतो. पण याच भूमिकेच्या बद्दल शेत निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक गेले 8 वर्ष त्या ठिकाणी होत आहे. त्या संविधानाला बळकटी आणण्याचं काम दादाच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण त्या ठिकाणी करतो आहोत. याचं मनस्वीपणाचं समाधान आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी वाटत आहे. राजकारणाच्या प्रवाहामध्ये अनेक दिवस येत जात असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तर दिलं, पण ज्या कालावधीमध्ये देश पारतंत्र्यामध्ये होता त्या कालावधीमध्ये या देशाला काहीतरी विजयाची गरज लागेल. या देशामध्ये पाण्याच्या वरती अनेक संघर्ष द्यावेला होतील. हा महत्वपूर्ण विचार स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये या देशामध्ये पहिल्या प्रथम कुणी मांडला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला. विजेची गरज, पाण्याची गरज उद्याच्या भवितव्यात असलेल्या या देशाला लागेल असा दृष्टिकोन, असा विशाल अशा दिशा त्यांनी त्या कालावधीमध्ये दिली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं. खंडप्राय असलेला देश, अनेक धर्मांचा, अनेक बोली जातीचा, अनेक भाषांचा, न मोजता येणाऱ्या इतक्या विविध समाजांचा, अशा वेळेला हा देश एकसंघ जर का ठेवायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे असा विचार त्याला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या समोर आला. त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती त्याला निर्माण करण्यात आली. जगभरातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांचा त्यांनी अभ्यास त्या कालावधीमध्ये केला. त्यांच्या लक्षामध्ये आलं की अमेरिका असेल, ब्रिटन असेल, जपान असेल, चीन असेल, अन्य पाश्चात्य विकसित झालेले राष्ट्र असतील, याच्यामध्ये असलेली व्यवस्था ही तकलादू पद्धतीची आहे. मूठभर लोकांना ते ठरवण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली. त्याच्यामध्ये या देशातला सर्वाधिक श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानीच्या मताचा अधिकार जो आहे, गौतमभाई अडाणींच्या मताचा अधिकार जो आहे, तोच तेवढा मताचं मूल्य समोर बसलेल्या माझ्या भगिनीच्या मताचं मूल्य सुद्धा देत आहे. हा समान हक्क देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कालावधीमध्ये केलं. त्याच्यातूनच उठा, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा हा विचार त्यांनी त्या कालावधीमध्ये दिला. आज देश अमृत कालमध्ये त्या ठिकाणी वावरतो आहे. देशाचा प्रजासत्ताक दिनाचा सुद्धा अमृत कालखंड या ठिकाणी आहे. पण गेले 75 वर्ष या देशाची गौरवशाली संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था जगाच्या पाठीवरती अबाधित राहू शकली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचाराच्या माध्यमातून राहू शकली. हे सुद्धा स्मरण तुम्ही आम्ही त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. म्हणूनच दादांच्या नेतृत्वाखाली त्या संसदीय लोकशाही प्रणालीला अभिप्रेत असलेला बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि मला आनंद वाटतोय की सरकारमध्ये सत्तेमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर जे कार्य त्या कालावधीमध्ये अभिप्रेत होतं, जे छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचं राज्य उभा करत असताना त्या कालावधीमध्ये रयतेचं राज्य म्हणून केलं गेलं, त्याच भूमिकेतून आज काम करण्याचा प्रयत्न दादांच्या नेतृत्वाखाली आज आपण सगळेजण त्या ठिकाणी करतो. मला मनस्वीपणाचं समाधान वाटतंय की ज्या जिल्ह्यामधून आलो तो रायगडचा जिल्हा, याचा उल्लेख अमोल मेटकरीने या ठिकाणी केला. स्वातंत्र्याचा ओंकार जननी माता राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. त्याच रायगडच्या किल्ल्यावरती त्यांनी राज्याची आपल्या रयतेच्या राज्याची राजधानी त्या ठिकाणी केली आणि 1927 साली त्या रायगडच्या पायथ्याशी असलेल्या चौदार तळ्यावरती महाडच्या परिसरामध्ये ऐतिहासिक असलेला सत्याग्रह सुद्धा त्या ठिकाणी केला. आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत, रायगडच्या भूमीतून आलो. आज आपल्याला तीच भूमिका घेऊन पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल यशस्वीपणे करायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घटनेच्या आधारित राहून आपापल्या पद्धतीने जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. त्याला सर्व धर्म समभाव आणि सामाजिक समतामानामध्ये ठेवत काम करण्याची मानसिकता आम्ही त्या ठिकाणी दाखवत असतो. त्याच्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचाराला ताकद शक्ती कशी मिळेल याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज याच विचारावरती आधारित असलेलं काम करण्याचा ज्याला प्रयत्न केला जातो त्याला आपल्या सर्वांच्या पाठबळाची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे. मगरेजी तुम्ही सांगितलं 91चा इतिहास, आंबेडकरी चळवळ एकत्रित येण्यासाठी त्या कालावधीमध्ये मुंबईला झालेलं लाक्षणिक उपोषण आणि त्याच्यानंतर हे काय राजकारण घडलं असेल त्या इथे बसलेल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. पण आज या साऱ्या समाजाला सोबत घेत उद्याचं भवितव्य अधोरेखित करण्याचं काम ज्याला महायुतीच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जात आहे त्याला पाठबळ आपल्या सर्वांच्या माध्यमातून मिळावं एवढीच कळकळीची विनंती या निमित्ताने करू इच्छित आहे. अनेक जण स्वतःला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे एकच देऊ शकतात असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी त्यांचा योग्य शब्दामध्ये समाचार घेत त्याच्याबद्दलचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच त्या वक्तव्याचा फारसा मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छित नाही.
कोणाला महत्व त्या ठिकाणी देऊ इच्छित नाही. पण तमाम आंबेडकरी चळवळीवरती सध्या असणाऱ्या माझ्या सर्व बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांना या निमित्ताने विनंती करतो आहे की दादांचं नेतृत्व तुम्ही गेले अनेक वर्ष पाहतात. शब्दाला पक्का उठणारा नेता, बहुजनांच्या हितासाठी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत काम करणारा नेता, ज्याला महाराष्ट्राच्या हितासाठी उभा राहतो, त्याच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी करण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी करायचं आहे. मराठवाडा ही संतांची भूमी, ज्या भूमीने महाराष्ट्राला एक आगळावेगळा आध्यात्मिक विचार त्या कालावधीमध्ये दिला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकोबाराय, एकनाथ महाराज, नामदेव महाराज आणि गाडगे महाराज ज्यांच्या आज जयंतीच्या निमित्ताने आपण सारेजण एका वेगळ्या पद्धतीने अभिवादन या ठिकाणी करतो. त्या विचाराला तात्विक बळ देण्याच्या दृष्टीतून आपल्याला प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी करावी लागेल. म्हणून आपण सर्वजण दादांच्या भाषणासाठी या ठिकाणी आतुरलेले आहात. त्यामध्ये मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही, पण मंगरेशजी, कर्डकजी, तुमच्या सर्व सहकार्यांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो आहे की उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राज्य सरकारची ताकद दादांच्या माध्यमातून आपल्या पाठीमागे उभी राहीलच, पण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा आपल्या पाठीमागे ठामपणाने उभे राहिल्याचा शब्द सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ इच्छितो आहे. महेशजी, तुम्ही समर्पक शब्दामध्ये बोललात. ॲडव्होकेट गोरखजी लोखंडे, तुम्ही सुद्धा या ठिकाणी भावना मांडल्यात. माझ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी भावना मांडल्या. पण आंबेडकरी चळवळ नेमकी काय, त्याच्यातला विचार नेमका काय, ज्या विचाराची धग मनामध्ये ठेवत उद्याच्या भवितव्यामध्ये आम्हाला योग्य पद्धतीने काय पद्धतीने वाटचाल करायचं आहे आणि त्याच्यासाठी अजितदादांशिवाय दुसरा नेतृत्वाचा कुठला विचार नाही की मनामध्ये भावना घेत आम्ही त्या ठिकाणी वाटचाल करतो. आणि म्हणूनच घड्याळ देश वेळ नवी हे ब्रीद वाक्य नजरेसमोर ठेवून आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो. नवीन अजित पर्व त्या ठिकाणी उभा राहणार आहे. आणि आज व्यासपीठावरती मराठवाड्यातले माझे सर्व नेते मंडळी बसलेत, माझ्या सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्षांनी त्या ठिकाणी बसलेले आहेत. इतिहास हा बदलत असतो, इतिहास हा सतीशराव बदलत असतो. कधीतरी 80 साली कोणीतरी आमदार गेले, ते निवडून आले नसतील, पण आज केव्हाही निवडणुका होऊ द्यात, अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याला निवडणुकीला सामोरं जाईल, आजचे 43 आमदार सोडत त्याच्यापेक्षा जास्त आमदार 100% निवडून येतील. हा नवीन अजित पर्वाचा एक विचार आपल्याला त्या ठिकाणी प्रस्थापित निश्चितपणे करायचा आहे. मी म्हणून मगाशी म्हटलं, काळानुसार वेळ ही बदलत असते, काळानुसार संदर्भ बदलत असतात, काळानुसार नेतृत्व जे बदलत असतं, त्या नेतृत्वाच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी राहत असते. मी अनुभवलं महाराष्ट्राच्या तमाम महिला जनतेची शक्ती कशा पद्धतीने उभी राहू शकली. रुपालीताईने आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी षण्मुखांना हल्ला ज्याला मेळावा घेतला, त्याला संबंध महाराष्ट्रातली महिला शक्ती ताकदीने दादांच्या पाठीमागे उभी राहिली. सुरत, तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्यांनी ज्यावेळेला बालेवाडीला ऐतिहासिक स्वरूपाचा युवकांचा मेळावा घेतला, चांद्यापासून बांद्यापर्यंत युवकांची प्रचंड शक्ती. कोण म्हणत असेल मी आज युवकांचा मसीहा आहे, युवकांचा मसीहा आज केवळ एकच आहे, त्याचं नाव अजितदादा पवार आहे. हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सांगायचं आहे. कोण म्हणतो मी अल्पसंख्याक समाज, मी बोलतो त्या तालावरतीच त्या ठिकाणी वाचेल. काही दिवसापूर्वीच माझ्या सर्व सहकारी नायकवडीजी असतील, नजीबुल्ला असतील, वसीम मुरान असतील, यांनी ज्यावेळेला नवी मुंबईला अल्पसंख्याकांचा मेळावा घेतला, त्याला सुद्धा अभूतपूर्व प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. आणि आज मंगरेजी, तुम्ही आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एक ऐतिहासिक मेळावा घेतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातील संबंध चळवळ या विचाराच्या पाठीमागे उभी राहिलेली आपल्याला सुखद पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे. होय, मी गेले 40 वर्ष राजकारणामध्ये आहे. काँग्रेस पक्षामध्ये 15 वर्ष राहिलो, गेली 25 वर्ष आम्ही एकत्रितपणाने वाटचाल केली, पण अशा पद्धतीचे मेळावे त्या ठिकाणी कधी भरले गेले नाही. ना कधी महिलांचा भरला गेला, ना कधी युवकांचा भरला गेला, ना कधी अल्पसंख्याकांचा भरला गेला. एकदा सामाजिक न्यायाचा मेळावा भरवण्याची आम्ही वेळ केली, त्याला मगरे तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला, अभ्यासू नेत्याला सुद्धा न बोलून देण्याचं पाप सुद्धा काही मंडळींनी त्या कालावधीमध्ये केलं होतं. हे शल्य मनामध्ये ठेवलं. म्हणूनच ज्यावेळेला पुन्हा एकदा आम्ही या नवा विचार घेऊन कामाला लागलो, त्याला तुमच्यावरती राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली. आणि आज राज्याच्या कानाकोपऱ्यात तुम्ही आणि कर्डक त्या ठिकाणी फिरत या संबंध चळवळीला नवं तेज, नवी उर्मी देण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीने करतात. हे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे. लोकसभेच्या निवडणुका येतील, त्या साऱ्या चळवळीची एक ताकद दादांच्या पाठीमागे उभी करायची आहे. अल्पसंख्याक समाजाची ताकद उभी करायची आहे. 18 पगड समाजाची त्या ठिकाणी उभी करायची आहे. 12 बलुतेदारांची ताकद सुद्धा त्या ठिकाणी उभी करायची आहे. कारण सर्वमान्य असलेले नेता एक भूमिका घेऊन संविधानाच्या माध्यमातून
बहुमताच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून जी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्या माध्यमातून पक्षाची भूमिका ज्याला वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो त्याला तसूभर आपण कुठे कमी राहणार नाही. या जबाबदारीने आपण सर्वांनी मिळून काम करावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्या मेळाव्याच्या निमित्ताने आपण जे काही ठराव कराल त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचं काम सरकार म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये केलं जाईलच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुद्धा या ठरावामध्ये ज्या भावना तुम्ही सर्वांनी व्यक्त केल्यात त्या भावनांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत एवढा विश्वास देतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात याच्याबद्दल अंतःकरणापासून आपले आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.